नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, तुम्ही ऐकताय मौज प्रकाशननं प्रकाशित केलेली विजय जाधव यांची कादंबरी पाऊस काळ आणि आज ह्या कादंबरीचा भाग 16वा. जत्रेसारखं फुललेलं शाळेचं मैदान हळूहळू रिकामं होत असलेलं, झाडांच्या भोवतीनं चाललेला जनावरांचा धिंगाणा कमी झालेला. जशी माणसं जनावरं सोडून नेऊ लागली तसतसं झाडांच्या नारड्याचं रसान कमी व्हायला लागलं. झाडं मोकळ्या अंगानं श्वास घ्यायला लागली. बघता बघता दिवस मावळेपर्यंत सारं मैदान रिकामं झालं. ज्यांची घरं वाहून गेली होती त्यांनी गावाकडं जाण्यासाठी जरा कुरकुर केली. आम्ही गावात येऊन कुठं राहायचं, काय खायचं, त्याच्यापेक्षा हाय इथं बरं आहे असं म्हणायला लागले. ते ऐकून अण्णासाहेब खवळले आणि म्हणाले, तुमच्या 4-2 कुटुंबासाठी सरकारी यंत्रणा हितं राबवून गावात गेलेल्यांना काय वाऱ्यावर सोडू का? तिथं जाऊन मला घरांची, जमिनीची पंचनामे करायला पाहिजे. आलेली मदत वाटप सुरू केली पाहिजे. गावात स्वच्छता करून घेऊन रोगराई पसरू नये म्हणून औषध फवारणी बी करायला पाहिजे. आता हे सगळं करू का तुमच्या 2-4 कुटुंबाची उसाभर करत बसू? मुकाट्यानं गावाकडं जायचं. तुमच्यासाठी हितली शाळा अजून किती दिवस बंद ठेवायची आम्ही? अण्णासाहेब असं बडबडल्यावर त्यांनी आपलं गबाळं आवरलं आणि गावचा रस्ता पकडला. सारं मैदान राडी राड झालेलं. जनावरांनी झाडाच्या भोवती फिरून घाण केलेली. शेणाचं पू चगाळ चोथा तसाच पाडलेला. सगळीकडं शेणामुताचा वास सुटलेला. खरकट्या पत्रावळ्या वाऱ्याबरोबर उडत येऊन मैदानावर जागोजागी पडलेल्या. शाळेच्या पाठीमागं बघितलं तर बऱ्याच दारूच्या बाटल्या आणि बाटल्यांच्या काचा पसरून पडलेल्या. मावा गुटकेच्या पुड्या सगळीकडं वाऱ्यावर उडत असलेल्या. प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागद तरंगत असलेलं. हे सगळं बघताना मनाला वाईट वाटत होतं. सगळीकडं चक्कर टाकली. आता शाळेचा शिपाई आणि मी दोघंच उरलेलो. सगळी आवरावर उद्या करू असं सांगून मीही घराकडे जाण्यासाठी वळलो, पण मला घराकडे जावंसं वाटतच नव्हतं. गेले 9 दिवस आणि 9 रात्री गजबजलेलं मैदान मुकं झालेलं बघून मन बेचैन झालं होतं. गेट ओलांडून बाहेर पाऊल टाकलं आणि पाठीमागून कोणीतरी हुंदका दिल्याचा मला भास झाला. कोणाचा तरी अस्पष्ट आवाज माझ्या कानांवर आला. पाठोपाठ शब्द आले. मला एकट्यालाच इथं सोडून कुठं निघाला? आणि आपला गोतावळं कुठं घालवलास? पहिल्या दिवशी मी जरा रागाला आलो म्हणून त्यासनी घालवलं का? पण खरं सांगू का कोणास ठाऊक, पण माझा त्याच्यावर जीव बसला होता. भांडली, आरडली, वरडली तरी ती आपली होती. जनावरांच्या शेणामुताची सुरुवातीला जरा घाण वाटली, पण पुन्हा पुन्हा त्यांनी माझ्या अंगावर राहण्यात खरी गंमत वाटायला लागली. आज्याच्या अंगावर नातवंडाने खेळावं ना तसं वाटत होतं. मग असं एकाएकी त्यासनी का घालिवलं? अरे ती कशी असली तरी आपली होती. मी शांतपणे मागे वळून बघितलं. रिकामं पडलेलं शाळेचं मैदान भकास दिसत असलेलं. 8-9 दिवसांच्या पूरग्रस्तांच्या आठवणीनं तेही उसासे सोडतंय असं वाटत होतं. विचारांच्या नादात माझी पावलं खुरडत घराच्या दिशेनं पडत होती. साऱ्या रस्त्यानं माणसांची लांबड लागलेली. लमाण तांडा चालावा तशी सारी जण हातात पिशव्या, डोक्यावर बोचकी आणि पाठीमागं जनावरं अशा अवस्थेत गाळातनं पाय रुतवत चाललेली. पाय टाकला की नाकाबरोबर चिखलाची चिपळी जात असलेली. पाय भेंडाळून जात असलेलं. कुठंतरी इसावा घ्यायला बूट टाकावं म्हणलं तर सगळीकडं चिखल झालेला. पाय किरवंजून गेलेलं. कुणी धोतर गुडघ्यापर्यंत आखडलेलं तर तरणी पोरं नुसत्या बनियन अंडरवेअरवरच निघालेली. बायकांची आपदा होत होती. त्यांनी कासोटं घातलेलं. कडेवरची बारकी पोरं किरकिरीत असलेली. जनावरांचं चिखलात भासाभासा पाय जायचं, त्यामुळे ती दाव्याला ओढ खात असलेली. आता चिखलात कुठं घेऊन निघायलायचा? ऋतून बसलं तर जाग्यावर किडं मरून पडायला लागल. चला दामानं घ्या की, असं मनातल्या मनात म्हणत ती पाय ओढत मालकाच्या मागं जात असलेली. पावसाळ्याच्या दिवसात भिलवडीच्या बाजारातनं संध्याकाळी परत फिरताना माणसांची अशीच रीघ लागायची.
बाजार करून डोक्यांवरचे बोजे सावरत घराच्या ओढीनं परत फिरणारे बाजारकरी मी माझ्या लहानपणी लिफ्ट इरिगेशनच्या जॅकवेलवरनं बघितले होते. आता रस्त्यानं दिसणारी माणसं तशीच दिसत होती. फरक एवढाच होता, त्यावेळी त्यांचं तोंड बंद नसायचं आणि आत्ता मात्र कुणीही कोणाशी बोलत नव्हतं. कुणी बोललंच तर मनात साठून राहिलेला गाळ बाहेर टाकत असलेली. संपा, आता गावात जाऊन तर काय करायचं? म्हाडकाचे आई जगूनं विचारलं. काय जगाबरोबर होईन तसं होईन, आता रडून आणि वरडून उपयोग आहे का? वय पण लेका, आमच्या घराच्या पाठभीतीने राम म्हणले, उरलेलं कवा अंगावर ढासळेल त्याचा काही नियमच सांगता येत नाही. तुला कसं माहिती रे? संपानं विचारलं. अरे जीवाला चैन पडना म्हणून कमरे एवढ्या पाण्यातनं गावाकडे जाऊन आलतो मी. पडलेल्या पाठभीतीच्या भास्क्यातनं सारी भांडी कुंडी पाण्याबरोबर पसार झाल्यात. लांबनच घराचा अवतार बघितला, अंगावर काटाच आला बघ. आता उरलेला पण ढासळले का काय कुणाला माहिती. काळजीच्या सुरात जगूनं शंका व्यक्त केली. आईला, तुझ्या घराचं एवढं हाल झालं म्हणतोया, मग नदीकाठची आळी सप्पाई झाली असणार की, त्यांनी काय करायचं? या पुराच्या तावडीतनं त्यातल्या त्यात मधली आळी वाचली असणार. संपानं आपला अंदाज सांगितला. काल पेपरला शिरोळ तालुक्याच्या झाडावर अडकलेल्या आणि फुगून फुटलेल्या म्हशीचा फोटो बघितला. लय वाईट वाटलं. हत्तीच्या पिल्लासारखी म्हस 25 फूट झाडाच्या शेंड्यात अडकली होती. अरे फोटो बघताना अंगावर जरदेशी काटाच आला बघ. काय ताकद असेल पाण्याची. तावडीत घावल ते अंतराळीच करते. बातम्या वाचायलाच नको वाटतंय बघ. आपल्याकडं सातारा महाबळेश्वरला जादा पाऊस पडला का पूर येणारच, त्यात विशेष काय नाही. पण मला आश्चर्य वाटते ना ते पंढरपूरचं. सोलापूर जिल्ह्याचा बराचसा भाग दुष्काळी, कायम टँकरनं पाणी पुरवठा करायची पाळी येते. आषाढ वारीला चंद्रभागेत आंघोळीला पाणी नसते आणि असं असताना चंद्रभागेला पूर आला. साऱ्या जिल्ह्यात कुठंच पाऊस नाही, जिकडं तिकडं धुरळा उडतोय आणि अचानक नदीला पूर येतोय काय, पंढरपूर पाण्याखाली जातंय काय. आश्चर्य करण्यासारखंच घडलं का नाही. साऱ्या पंढरीला पाण्याचा येडा पाडला, कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं. अरे पांडुरंग बी बुडता बुडता वाचलाय. पाठीमागनं येणाऱ्या जनाआबाच्या कानावर नुसतं पांडुरंग वाचला एवढंच गेलेलं. तो मागनंच म्हणला, वाचला नवं का? मग बरं झालं बाबानो, आई बाला एकटाच होता. या दोघांना तशाही अवस्थेत हसू आवरेना. पायाला आलेला कड घालवण्यासाठी आबांची वाट बघत ते दोघंजण थांबले आणि तो जवळ येताच ते गावाच्या रोखाना निघाले. गाळातनं वाट काढत जात असताना पुरती दमछाक होत होती. पाठीमागची जनावरं भरभर पुढे जायला नको म्हणत असलेली. पुराच्या भ्यानं आपलं गावसुद्धा त्यांना आता परकं वाटत असलेलं. पण काहीही झालं तरी आपलं गाव हे आपलंच असतंय, या भावनेनं साऱ्यांची पावलं गावाकडे पडत असलेली. जनाआबाला आपण कोणाविषयी बोलत होतो हे सांगतानाच तो मनातल्या मनात खजील झाला. आबा, लष्कराचं काम सुधीला एक खतरनाक बरं का. अहो त्यासनी जीवाची पर्वाच नसती बघा. आपल्या बेलवड्यातली लोकं सुद्धा एक मिलिटरीवाल्यांनी बाहेर काढली. पाण्याच्या रेट्यापुढं त्यांची नाव वलपंडायला लागली तरी त्यांनी धीर नाही सोडला. सरळीच्या पुलावरनं नाव पुढं सरकना तर या पाठ्यांनी बाळासाहेब काकाच्या उसावरनं नाव घातली. पण गावात जायचे काय राहिले नाही. सारी माणसं बाहेर काढस्तवर त्यांनी दम खाल्ला नाही बघा. संपानं त्याला मिळालेली सगळी माहिती दिली. जनाआबा गाळातनं पाय वडून वडून घाईला आलेला. तो पोरसनी म्हणाला, अरे पोरानो, मर्दानो जरा दम खाऊ की. पोरं पण दमलेली रस्त्याकडच्या खडीच्या ढिगावर चावड्यावर राडीतच बसली. पायावरचा गाळ हातानं निरपत जनाआबा बोलला, अरे असतो एकेकाचं धाडस. काल आमचा शिरोळकडचा दानवाडचा पाहुणा आलता. त्यानं मिलिटरीच्या धाडसाबद्दल सांगितलेलं ऐकून मला विलय नवाला वाटलं. मिलिटरीचा कोण साहेब सिद्धर रमेश आणि कसला कर्नल ठाकूर, दोघांच्या देखरेखीखाली मिलिटरीची माणसं जीवावर उदारून राबली. खिद्रापूर, राजापूर, राकीवाड, दानवाड या सगळ्या भागातली माणसं त्यांच्या धाडसानं वाचली. ती माणसं देवासारखी धावून आली म्हणून त्या लोकांना जीवदान मिळालं. लष्कराची बोट उलटून 10 जणं पुराच्या पाण्यातनं वाहून गेली. एवढं एकच गालबोट त्यांच्या धाडसाला लागलं.
तरी पण बाकीच्यांचा जीव वाचवायसाठी मिलिटरीच्या लोकांनी आपला जीव धोक्यात घातला, हे विसरून कसं चालेल? पण या महापुरानं माणसांचं मायंदळ हाल केला. अरे साधं नाही हाल केलं. आपण गाव सोडून पाण्यातनं बाहेर पडलो, काटणावर येऊन राहिलो म्हणून आपल्याला जादा त्रास नाही झाला. त्या राजापूरवाडीची माणसं पुरात अडकलेली, संपूर्ण गावात फक्त एक खळभर जागा रिकामी असलेली. तेवढ्या जनावरानं माणसं कशी राहत असतील? नाविलाजानं त्याने एका घराच्या गच्चीचा आसरा घेतला. खाली पाणी, वरनं पाऊस, सगळीकडं घाण झालेली. जवळचं अन्नधान्य संपलं, मग खायचं काय? सरकारनं हेलिकॉप्टरमधनं अन्नाची पाकिटं टाकायला सुरुवात केली. हेलिकॉप्टर आलं का माणसं साऱ्या गच्ची उपाळायची. वरनं पडलेली पाकिटं काय आजसुधी हातात पडतात होय? काय हातात तर काय घाणीत. पण घाणीत पडलेली पाकिटंसुद्धा माणसं एकमेकाच्या हातातनं हिसकावून घ्यायची. काय करणार पोटाच्या आगीला सांगा की? तो लष्करातला माणूस डोळ्यात पाणी आणून सांगत होता. जनानं डोळ्यातलं पाणी टिपत सविस्तर सांगितलं. चला पोरानू चला, बोलत बोलत गाव जवळ करू, असं म्हणत जनाआबा उठला. चालता चालता संपानं सांगायला सुरुवात केली. तिथला पुढारी बाकी लय डेअरिंग बाजा. कोणती हो? राजू शेट्टी, स्वाभिमानी संघटनेचा आमदार. ते कसं काय? अरे पूरग्रस्तांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बोटीतनं नावाड्यासारखा फिरत होता. 2-3 वेळा बुडता बुडता वाचला, पण त्याने काही धीर नाही सोडला का मागं बी हटला नाही. जीवाचं नाव शिवा ठेवून सगळीकडं फिरत होता. त्यांनी जनतेसाठी रात्रीचा दिवस केला. अरे ह्याला म्हणायचा जनतेचा खरा कळवळा असलेला नेता. आता त्याला शेतकऱ्याने निवडून दिला आहे, मग त्याच्यासाठी काम करणारच की त्यो. आता त्यालाच तेवढं शेतकऱ्यांनी निवडून दिलं आहे आणि आपल्या पुढाऱ्यासने काय जहागीरदारांनी निवडून दिलं आहे का? आमचं पुढारी नुसतं फोटो काढून पेपरात छापायसाठी धडपडत होतं, प्रसिद्धीच्या मागं लागलेलं. तुम्हाला सांगतो, आपल्या गावचा पत्रकार दात्या त्यो सांगत होता, परवा एक पुढारी भिलवडीच्या पूरग्रस्तांना भेट द्यायला आला, पण सरळीच्या पुलाव छाती एवढं पाणी. जायचं कसं पुढं? ज्यांना भिलवडीतनं बाहेर काढलं होतं त्यांनी हायस्कूलमध्ये आसरा घेतलेला. पुढाऱ्यांनी त्यांची विचारपूस केली. तुम्हाला काय कमी पडू दिलं जाणार नाही, आश्वासन बी दिलं. अहो तेवढ्यानं माणसांची तोंडसुपा एवढी झाली. किरकोळ विचारपूस केली आणि पुढं म्हणला, मला आत्ताच्या आत्ता भिलवडीतल्या लोकांची भेट घ्यायची. मग काय लगेच झाली होडीची जुळणी. सारं शिष्य आपल्या नेत्याच्या पुढं करायला मिळतंय म्हणल्यावर एकापेक्षा एक होडीतनं जायला धडपडायला लागले. होडीत मी अगोदर बसतोय का तू? ह्याच्यासाठी एकमेकांची झाली ढकलाढकली सुरू. पण त्यांच्या नेत्याने सगळ्यांना सांगून टाकलं, म्हणला माझ्याबरोबर कुणी येणार नाही, माझा बॉडीगार्ड पण इथंच थांबन, फक्त मी, नावाडी आणि फोटोग्राफर तिघंच जाणार. अगोदर तुम्ही नशीब बलवत्तर म्हणून वाचले, आता पुन्हा तुम्हाला त्याच संकटात टाकल्याची माझी काही इच्छा नाही. हे बोलणं ऐकून त्या चमकू पुढाऱ्याची जनाआबाला झीट आली. जनाआबा झिटीझिटीनं म्हणाला, त्या आईला मी म्हणतो एवढा कसा काय ह्यो जीवा उदार झाला, केवढा ह्याला पूरग्रस्ताचा कळवळा. इतर वेळी माणसं मेली तर ह्यो ढुंकन बी बघायचं नाही, आणि अशा वेळी एकाएकी पुरा जीव धोक्यात घालून जाण्यासारखा एवढा कसा काय याला पुळका आला. नाही पण बरोबर, फक्त फोटोग्राफरच का? अरे खोळ्यानो, साधं गणित कळत नाही वे, यालाच म्हणतात राजकारण. त्याच्या दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आलं होतं, आदरणीय भाऊसाहेब आपला जीव धोक्यात घालून पूरग्रस्तांची आश्रू पुसण्यासाठी भिलवडीत. चौकट आखून बातमी आणली छापून. मिळवली का नाही लोकांची सहानुभूती? आता पुढच्या महिन्यात पंचायत समितीच्या निवडणुका नाहीत का? मग असला मोका सोडल तो पुढारी कसला? जनाआबानं अनुभवाच्या जोरावर सांगितलं. आबाव हे तर काहीच नाही. एका गावात एक पुढारी द्वाराला धरून लोंबकळत गेला. एवढ्या पाण्यातनं आपला नेता आपल्याला भेटायला आला. जनता खोळी झाली की म्हणायला लागली, साहेब आम्ही केवढे भाग्यवान, तुमचं दर्शन झालं. आम्हाला वाटलं होतं आमची गाठच पडणार नाही आता. मग देवानं आमचं गाऱ्हाणं ऐकलं. आता आम्ही मारायला मोकळं झालो. साहेब तुम्ही आता बिंदास जावा, आमच्यासाठी तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालू नका. कसं आहे, लाख गेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. तुम्ही अजाबात टाईम घालू नका, लगे हितनं बाहेर पडा. तर नेता बी माझ्या आलो खरं, म्हणजे त्याला ह्यातनं कधी बाहेर पडायला असं झालं, पण उसना अवसानानं म्हणला, खरं म्हणजे तुम्हाला पुरातून सोडून जाणं योग्य वाटत नाही, पण अजून पुरात अडकलेल्या लय गावांना भेटी द्यायचे, त्यामुळं मला जाणं भाग आहे.
नाही तर तुम्हाला या अशा अवस्थेत सोडून जायला माझा पाय उचलला असता का? जे काय व्हायचं आहे ते तुमच्याबरोबर होऊ दे म्हणून थांबलो असतो, पण आता नाविलाजानं जातोय. असं म्हणत तो माग न बघता पाण्यातनं सुसाट पळाला. आहे का नाही आपलं पुढारी डेरिंगबाज? अरे पण हे तुला कोणी सांगितलं? अरे पेपरात छापून आलं तुम्हाला सांगतोय. आपल्या कलेक्टर मॅडम पूरग्रस्तांसाठी लय धडपडत्या ती. रात्रंदिवस त्यांच्या जीवाला नाही चैन. त्यांचं सारं धान पूरग्रस्तांच्यावर. त्यांच्या अडीअडचणी सोडवायसाठी अधिकाऱ्यांना सूचना देत सारख्या फिरते ती. चांगली आहे बाय बिचारी. आबा तुम्हाला त्या मॅडमचा किस्सा सांगतो. परवा पूरग्रस्तांना मदत वाटण्यासाठी 2-3 मंत्र्यांचा एकत्रित दौरा होता. बाईंना तातडीनं कुठल्या तरी भागात जायला लागलं, त्यामुळे त्यांना सभेला यायला जरा उशीर लागला. त्या स्टेजकडे येत असताना एक मंत्री महोदय म्हणलं, या कलेक्टर बाईला पण काहीतरी मदत द्या, त्या बी पूरग्रस्तांसारख्या दिसते ती. तसं बाई स्टेजवर येत म्हणल्या, साहेब मला आणि माझ्या जिल्ह्यातल्या पूरग्रस्त बांधवांना खरंच आता भरीव मदतीची गरज आहे. आपण द्याल ती मदत आम्ही आनंदानं स्वीकारू. माणसाने टाळ्याचा कडकडाट करून टाकला. मग नेत्याचं थोबाड बघण्यासारखं झालं. आमच्या जीवावर निवडून येतात आणि आमची पूरग्रस्त म्हणून चेष्टा करतात. आमची जळणारी घरं बघून हसते ती. हे एकेकाला जोड्यानं हाणलं पाहिजे. पुरातल्या सगळ्या घटना लोकांच्या चर्चेत उगाळल्या जात होत्या. प्रत्येकजण आपापले चांगले वाईट अनुभव मोठ्या उत्साहानं रंगवून सांगत होता. जनाबा आणि संपाचा ऐकून शेळक्याच्या भीमाला जोर चढला. तो म्हणाला, अरे त्या बिलवडीच्या सभेत आपल्यातल्या पत्रकार पोरासनी पोलिसांनी अडवलं. म्हणले तुम्हाला साहेबाला भेटता येणार नाही. पोरं त्यासनी तावातावानं म्हणले, का आम्ही काय माणसं नाही का? आम्ही काय जनावर आहे का? आम्ही पत्रकार आहे, आम्हाला साहेबांची भेट पाहिजे. ते म्हणले तुम्ही आणि पत्रकार जावा शिकवू नका. पाण्यातला माग काढणारे आमची पोलिसाची जात असती, तुम्ही आम्हालाच बांधवायला लागला का? अंडरपॅन्ट बनीवरचं पत्रकार आमच्या बागण्यातच नाहीत कधी. मग काय, अरे पोरासनी ते सोडायला तयार नाही. पोरांच्या अंगावर नुसतं बनियन आणि बरमुडा, दाढ्या वाढलेल्या, जागरणानं डोळं तांबरल्यासारखं लाल भडाक. नावेतनं माणसं बाहेर काढून दमलेली ती. पत्रकार असली म्हणून काय झालं? ज्या गावात आपण राहतोय ते गाव पहिल्यांदा पुराच्या तावडीतनं वाचिवलं पाहिजे या नादात त्यांची कापडं चोपडं पुराबरोबर वाहून गेलेली. त्यामुळे ती अंगावरच्या हायत्या कापड्यानिशी फिरत असलेली. मग ह्यांना कोण म्हणणार पत्रकार? मग 2 जण दांडगाव करून तसंच आत घुसलं. साहेब यासनी बघून चाटच पडलं. मग काय यांनी ताणलाच. तावानं विचारलं, साहेब माणसं मेल्यावर तुमची शासकीय यंत्रणा कामाला लागणार का काय? इथल्या लोकांची काय व्यवस्था करणार का नाही? का नुसतं फोटो काढत फिरताय? तुम्ही नेते मंडळी असं वागणार असाल तर पुन्हा एकाही नेत्याला आम्ही आमच्या भागात फिरूच देणार नाही. दणकून बोलले गडी. साहेबांनी पण त्याचं बोलणं मनावर घेतलं. सगळी शासकीय यंत्रणा कामाला लावली आणि पूरग्रस्तांना लागल ती मदत द्यायचे आदेश देऊन साहेब पूरग्रस्त भागात तळ देऊन राहिले. म्हणून आपल्याला लय त्रास नाही झाला. उशिराच्यानं सगळ्यांचं बोलणं ऐकत असलेला सावताचा किसना म्हणाला, मर्दानू पुराचा लोंडा बारा, पण ह्या पुढाऱ्याचं नको. काय थोडकं पुढारी पूर बघायला इकडं सुटलं होतं वय. आधी सोनिया गांधी आल्या शिरोळला, मग पंतप्रधानांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. पुन्हा काय केंद्रीय मंत्री संत्री डिगभर पुढारी. पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आलेल्या या पुढाऱ्यांच्या पेपरमधल्या बातम्या वाचल्या असं वाटतंय की ही सगळीजणं पूरग्रस्ताला भेटायला आलती का पळायच्या शर्यतीत भागायला आलती. नाही असं कसं म्हणतो तू? मग काय म्हणायचं? बातम्या वाचल्या का तू? प्रत्येकजण पळत येते, जनता जनार्दनाला हात वर करते, पळत सुटते. असल्या बिकट परिस्थितीत सुद्धा तासनतास गारठ्यात पावसात भिजत काहीतरी मिळेल या आशेवर माणसं त्यांच्या वाटेकडे डोळं लावून बसतात. कशासाठी? आणि ह्यांनी धावत पळत यायचं, हात वर करायचा, निघून जायचं. लगे गेस्ट हाऊसवर बरगतचं पत्रकार परिषद घ्यायची आणि पूरग्रस्तांना भरीव स्वरूपाची मदत केली जाईल. भविष्यात या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील अशा प्रकारची आश्वासनं दिली की हे झाले पुढच्या गावात पळायला मोकळे. ही काय पद्धत आहे? अरे पण त्यांनी काय करायचं आणखीन? सगळ्या भागात फिरायचं म्हणल्यावर एका ठिकाणी त्यांना जादा वेळ कसा देता येणार? पुढचे गावं फिरायची सोडून त्यांना काय हिथं जेवायला वाढत बसायचं काय? उगा आपलं काहीतरी गाढवाला ताप आल्यासारखं बोलतो. नाही मी तसं कुठं म्हणतोय, पण ह्यांनी काहीतरी ठोस उपाययोजना करायला पाहिजे का नको? नाही तुझं म्हणणं बरोबर आहे रे, पण ठोस उपाय काढणं महत्त्वाचं नाही, माणसं जगवणं महत्त्वाचं आहे. तुला काय कळतंय का?
माणसं तर जगवलीच पाहिजेत, पण मागच्या सरकारनं नदीजोड प्रकल्प काढला होता तो पुरा व्हायला पाहिजे होता. या नदीत पाणी जादा व्हायला लागलं की त्या नदीत सोडा, आणि तिकडं जास्त व्हायला लागलं की इकडं सोडा. पाणी कमी पडायला लागलं का पळवत आणायचं. अरे असं केलं तर किती बेस्ट झालं असतं. एकाच वेळी काही सगळ्या नद्यासनी पूर येत नाही ना, भारी काम झालं असते. तुला काय कळतं आहे का? नदीजोड प्रकल्प पूर्ण करायला खर्च किती येईन? अब्जावधी रुपये घालवले तरी काम नाही पुरं व्हायचं. नदीजोड प्रकल्पच कशाला पाहिजे? अरे साध्या महाराष्ट्रातल्या म्हैसाळ टेंबू योजना पूर्ण झाल्या असत्या ना तरी एवढा मोठा पूर आलाच नसता. त्या भागातली माणसं पाणी पाणी करून मारायला लागल्यात, त्यांना दिलासा तरी भेटला असता का नाही? सुरुवातीचा पाणी योजनेचा खर्च आणि आताचा खर्च लांब जमीन आसमानाचं अंतर पडलं आहे. आता या योजना पूर्ण करणं अशक्य होऊन बसलं. त्यामुळं रस्त्यानं जाता जाता ज्यांनी आयुष्य मुकेपणानं कधी काढलं नाही त्यांचं तोंड बंद राहत नव्हतं. पण ते तरी काय बोलत होते? मनातला नदीविषयीचा, पुराविषयीचा, सरकारविषयीचा राग उपसून बाहेर टाकत होते. न बोलणारे मनातल्या मनात कड दाबत होते, पण पाठीमागनं चालणारी जनावरं मात्र मागच्या मागं दाव्याला ओढ खात होती. श्रोतेहो, हा होता मौज प्रकाशननं प्रकाशित केलेल्या विजय जाधव यांच्या पाऊस काळ या कादंबरीचा 16वा भाग. या कादंबरीचा 17वा आणि शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.